जयराम, जा तुमच्या लेकीक ना तुमच्या बरोबर घेऊन जावा. 4 दिवसाची पाहुणी म्हणून येली आणि इकडची राणी होऊची स्वप्न बघत होती ही. आणि आज माझ्या आईचा जीव घेण्यापर्यंत मजल गेली आहे तिची. पण काही झालं तरी माझी ओवी कोणाच्याही जीवावर उठणार नाही. या बघा, आणि हो, यापुढे तुम्हाला तिचा अजिबात त्रास होणार नाही. तुम्ही तुमची इच्छा माझ्यासमोर बोलून दाखवलंस, पण मी या घरात कोणासमोरच तुमच्या इच्छेबद्दल बोलून दाखवू शकत नाही. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा द्यायचे. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. उमा, उमा सावरा स्वतःला. गेलेल्या व्यक्तीसाठी अश्रू गाळत बसलात तर त्याचा जीव आपल्यातच घुटमळत राहणार. त्याच्या जीवाक शांती मिळावी असं वाटत असेल तर स्वतःच्या भावनांवरती आवर घालायला हवा. ताईची तुम्हाला आईच्या जागी होती आणि अख्ख्या घराला माहित आहे. तुम्ही पण सख्या पोरीप्रमाणे तिची सेवा केली. आईने घालून दिलेल्या आदर्शावरतीच पुढे चालायचे आपल्याला. आईसाठी खरी हीच श्रद्धांजली आहे. या उमा. खूप वाईट झालं मॉम, पण थँक गॉड की दादांनी ओवीला फायनली थांबवलं. पण ह्या निर्णयामुळे घरात नक्कीच वादळ आलं असणार. दादा खोतांच्या घरच्या एका कोपऱ्याच्या भिंतीला तडा जायला सुरुवात झाली तर ती म्हातारी मेली आहे, त्यामुळे आता गोष्टी खूप सोप्या होतील. आता ते घर सहज फोडता येईल. मॉम काय झालं? अँड वाय आर यू सो हॅपी? असं का वाटतं तुला? मी आधीची मेघना नाहीये. हो, मला आनंद झाला कारण ओवीसाठी दादांनी स्टँड घेतला ना, म्हणून मला बरं वाटलं. आता तिच्या प्रेमाला न्याय मिळेल. तिने निशीसाठी जे केलंय त्याची किंमत चुकवली जाईल. हो मॉम, ते सगळं छानच झालंय, नो डाऊट. पण हे सगळं बघायला दाईची असायला हवी होती. श्रीनूला आनंद झाला. सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाही. हेच तर लाईफचं गणित असतं. म्हणून कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण देव चांगल्या माणसांसोबतच असं का वागतो मग? असं तुला वाटतंय नीरज, पण तो सगळीकडे लक्ष ठेवून असतो आणि योग्य त्यावेळी योग्य ते प्रत्येकाला देतो. आता माझंच बघ ना, मला निशीसारखी सून मिळाली ना. सो डोंट टेक टेन्शन. सगळं काही ठीक होईल. बाय द वे, आता तुला मुंबईला जायला हवं. ताईजीच्या कार्यापर्यंत नाही थांबता येणार. आय अंडरस्टँड मॉम. पण निशी सध्या इमोशनली आणि मेंटली खूप डिस्टर्ब्ड आहे. तिला सोडून जायला माझं मन तयार होत नाही. आणि जरी गेलो तरी मी तिकडे जाऊन कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही. नीरज, आय नो की दायचीच्या जाण्याने निशी खरंच खूप खचून गेलीये. कळतंय मला. पण म्हणून आपण आपल्या आयुष्यात मूव्ह ऑन करायचं नाही असं तर नाही ना. हे बघ नीरज, दायचे वरून बघत असणार तर त्यांना सुद्धा वाईट वाटेल तू इथे थांबलास तर. आणि ह्यांच्या घरात रोज काही ना काहीतरी घडतंय. म्हणून तू असं किती दिवस इथे थांबणार आहेस? आय नो ती माणसं पण आपलीच आहेत. पण आम्ही पण तुझ्यासाठी काहीतरी स्वप्न बघितली आहे ना. आणि नीरज, ते तुझं स्वप्न आहे. जर तुला निशीची काळजी वाटत असेल ना तर प्लीज डोंट टेक टेन्शन. तिची काळजी घेणारे इथे खूप जण आहेत.
किती हौशेने मी तुमचं लग्न करून दिलं होतं, पण ते झाल्यापासून रोज काहीतरी नवीन अडचणी समोर येत आहेत. मॉम, तुझ्या आणि निशीच्या नात्याला ना कुणाची तरी नजर लागलीये राजा. तुम्ही ना लवकरात लवकर या वातावरणातून बाहेर पडा. तेच तुमच्यासाठी चांगलं आहे माझ्या राजा. मला तुमच्या दोघांची काळजी वाटते. बाबा आलाच तू. काय झालं, तुम्ही मला असं बाहेर का बोलून घेतलं? आणि हे काय, तुम्ही कुठे जाताय का? हो रे, जरा महत्वाचं काम आहे. 2-3 दिवसात परत येईन. दाईच्या कार्याच्या आधीच येईन. बाबा हो, पण आईचं काय? तिला सांग माहित नाही म्हणून. पण काही सिरियस गोष्ट आहे का? मी येऊ का तुमच्यासोबत? अरे नाही नाही नाही, तसं काही नाहीये. आल्यानंतर तुला सगळं सविस्तर सांगेन. मी निघतोय आता. पण तू इथे दादा मामा बरोबर उमाईची आणि सगळ्यांची काळजी घ्यायचीस. हं? आणि तुझ्या आईला आवर घाल. कुठल्याही चुकीच्या निर्णयाला बळी पडू नकोस. येऊ मी? नीट जा. नीरज, नीरज, हे काय तू इथेच बसलास अजून? वाजले किती? तुला जायचं नाहीये का? अरे मी काय विचारते, तुला जायचं नाहीये का? मॉम, आय एम रिअली सॉरी, पण मी नाही जात. व्हॉट नॉनसेन्स नीरज. तुला एवढं मी रात्री समजवलं तरी तुला हवं तेच केलंस. कधीच ऐकायचं नसतं तुला माझं. नेहमी स्वतःचं खरं करत असतोस. मॉम, असं नाही आहे अजिबात. येतील अशा अपॉर्च्युनिटीज लाईफमध्ये परत येतील मॉम. पण ही वेळ फक्त स्वतःचा विचार करायची नाही आहे. मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. जर तू तुझंच म्हणणं खरं करणार असशील तर आता माझा पण निर्णय ऐक. दायजीचं 13वं झालं की आपण इकडे राहायचं नाही. आपण मुंबईला जायचं आणि मुंबईला गेल्यावर तू तुझ्या डॅड सोबत आपला बिझनेस जॉईन करायचा. नीरज, तू आता एकटा नाहीयेस. निशीची सुद्धा जबाबदारी आहे तुझ्यावर. पुढे तुम्हाला मुलं होतील. आयुष्यभर दोर कापलेल्या पतंगासारखा इकडून तिकडे झुलत राहणार आहेस का? आणि निशित, तू एक बायको म्हणून तुला असं वाटत नाहीये का की तुझ्या नवऱ्याने सेटल व्हायचा गंभीरपणे विचार करायला हवा? तर तू तरी समजू ह्याला. माझं तरी ऐकत नाही, ऍटलीस्ट तुझं तरी ऐकेल तो. सर, आई बरोबर बोलतात. दायचेचं कार्य झाल्यानंतर आपण मुंबईला जाऊया. सर हे बघा, तुम्ही आपला बिझनेस सांभाळत बॅडमिंटनची कोचिंग पण करू शकता ना. आणि मी सुद्धा असेन तुमच्या सोबत. निशी, मॉम, मी कुठलाही प्रॉमिस देत नाही किंवा कमिटमेंट करत नाहीये, पण यावर मला विचार करावा लागेल. नीरज, तू प्रत्येक वेळेस असं का वागतोस? काय झालंय तुला? मॉम प्लीज. नीरज, नीरज, लिसन टू मी. नीरज, नीरज, ऐकून तर घे माझा. सो सॉरी ओवी. तुला जेव्हा माझी गरज होती नेमका त्याच वेळेस मी नव्हतो.
त्यावेळी खरंच तुझी खूप आठवण येत होती. असं वाटत होतं दॅट यू शुड बी हिअर विथ मी. खरंच खूप आठवण काढली तुझी. ओवी मला माफ कर. मला माहिती आहे मी त्या लायक नाहीये, पण तरी ओवी बाळा, मी खूप विचित्र परिस्थितीत अडकलो होतो. त्यामुळे मला समजलंच नाही तुझ्या स्टॅबिंग बद्दल. आणि जेव्हा कळलं मी तेव्हा लगेच निघून आलो इकडे. ओवी आता मी तुला एकटं नाही सोडणार. आपण दोघंही लंडनला परत जाऊयात. आय एम सॉरी डॅड, बट आत्ता मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत. ओवी अगं तू काय बोलतेस? डॅड प्लीज लिसन टू मी. ओवी माझं ऐक, तू हट्ट करू नकोस. ओवी प्लीज. डॅड जेव्हा मला बरं नव्हतं ना, तेव्हा या घराने मला आधार दिला. अगदी ताईचीने सुद्धा माझी काळजी घेतली. डॅड फक्त उमा मावशी नाही, दादा, मंजू काकी, बंधू काका, श्रीनिवास, डुग्गूने सुद्धा माझी काळजी घेतली आहे. डॅड एव्हरीवन वॉज जस्ट देअर फॉर मी. आणि उमा मावशी मला त्रास होऊ नये म्हणून रात्रभर बसून तिने हे ड्रेसेस शिवलेत माझ्यासाठी. मला बरं नसायचं तेव्हा मॉम जशी डे नाईट माझ्या शेजारी बसून राहायची ना, तशीच उमा मावशी होती. एव्हरी डे रात्री माझ्या जवळ झोपायची. डॅड मी तुझ्यासोबत आले असते, पण ताईची जाण्यामुळे आता उमा मावशी खूप अपसेट आहे. ताईची फक्त तिची सासू नव्हती, तिची आई होती. अँड आई गेल्यावर मुलीला काय फील होतं हे माझ्यापेक्षा बेटर अजून कोण समजू शकतं. आता माझ्या मावशीला इमोशनल सपोर्टची गरज आहे. अँड मी असंच निघून जायचं. नो डॅड, आय कांट कम विथ यू. प्लीज मला इथे राहू दे. ओवी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. किती बदलली आहेस बाळा तू. तुझी मॉम जात इकडे असती तर तिला उमाताईचं आणि तुझं बॉन्डिंग बघून खूप आनंद झाला असता. खूप काही केलंय ग उमाताईने आमच्याकरता. आय नो तुला उमाताई करता इकडे राहायचंय, पण आज तुझ्या बरोबर जे झालं ते बघून मी तुला इथे कसं राहायला देऊ. डॅड आय अंडरस्टँड, बट लाली आत्याची पण आई गेली आहे ना, त्याची त्यांना सगळं दुःखात बोलले असतील. ट्रस्ट मी, त्यांच्या मनात खरंच काहीच नसतं. अँड लाली आत्या सोडल्या तर की सगळे माझ्यावर किती प्रेम करतात. तू जर आत्ता मला इथून घेऊन गेला ना, तर दादा आणि मावशी खूप गिल्टी फील करतील. डॅड त्यांनी जे माझ्यावर प्रेम केलंय ते मी एका सेकंदात विसरून गेले असं वाटेल. डॅड मी इथे आल्यावर किती चुकीचं वागत होते, पण तरी सगळ्यांनी मला समजून घेतलं ना. सो आपणही लाली आत्याला समजून घेऊ शकतो ना. रिमेंबर डॅड, मॉम नेहमी मला सांगायची तू इथल्या माणसांना भेट, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड कर, मग तुला त्यांचं मन कळेल. आता मला ते कळलंय. डॅड उमा मावशी आणि दादा खरंच माझ्यावर आई बाबांसारखं प्रेम करतात. मी त्यांना हर्ट नाही करू शकत. सो प्लीज आता प्लीज चल असं म्हणू नको. प्लीज डॅड मला इथे थांबू दे. प्लीज मी हे शेवटचं काहीतरी मागते तुझ्याकडून. प्लीज डॅड, प्लीज लेट मी स्टे हिअर.
आम्हाला माफ कर होई. तुला ओळखायला खरंच आम्ही सगळे चुकलो आणि संध्याला ओळखायला सुद्धा. संध्याच्या बाबतीत झालेली चूक तर सुधारता येणार नाहीच आहे. पण तू तुझ्या मनात आम्हाला आई बापाची जागा दिली आहेस. आम्ही तुला कधीही अंतर देणार नाही, कधीही नाही. आणि हा शब्द आहे माझा. आता तब्येतीची अजिबात हेळसाण होता कामा नये. घरात एवढा सगळा सुरू हा, तरी पण माझ्यावर किती बारीक लक्ष ठेवतस रे. हा, किती काळजी घेशील. खरंच गेल्या जन्मी ना मी काय मोठा पुण्य केलेला असताला तेव्हा तुझ्यासारखं छील आणि उमासारखी सून गावली मका. खरं तर नशिबान आम्ही हा तुझ्यासारखी आई आम्हाला मिळाली. तुझा आशीर्वाद कायम असाच डोक्यावर राहू दे. अरे खोड्या, माझा हात सदैव तुझ्या डोक्यावरच राहतो आ. आई मला माफ कर, मला माफ कर. मी तुझी काळजी नाही घेऊ शकलो. एकदा, फक्त एकदा मला हाक द्यायचीस ना, मी धावत आलो असतो तुझ्यासाठी. आई असं अचानक कसं सोडून गेलास ग आपल्या रघुनाथात? माझा आदर्श होतीच, माझा आधार होतीच. बाबा गेल्यानंतर माका काय कळत होता? काहीच नाही, मी लहान होता. बाबा गेल्यानंतर त्यांची जबाबदारी तू घेतलीस, खंबीरपणे उभी राहिलीस, 3 मुलांका मोठं केलंस. यामुळेच मी आज जो काही खंबीरपणे उभा आहे ना, तो फक्त तुझ्यामुळे. पण आता तूच आम्हाला सोडून गेलीस म्हटल्यानंतर मी तरी खंबीरपणे कसं उभा राहू आहे? माझो रघुनाथ सगळा बघात यो विश्वास होता तुझा. आणि म्हणूनच या रघुनाथ खोताचा दादा खोत झाला. आई खरंच सांगतो, तू सोडून निघून गेलास ना, या घरातच नाही पण माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली, कधी भरून न निघणारी. सगळं रिकामा झाल्यासारखं वाटतंय ग. कसं जगू तुझ्याशिवाय? दादा, बंधू आईला जाऊन 10 दिवस झाले रे. आई अशी कशी अचानक सोडून गेलीस आम्हाला? रघुनाथा असा आता आवाज ऐकायला नाही मिळणार मला कोणाचा. आपण पोरके झालो रे, पोरके झालो. दादा, दादा, काय गेल्यानंतर या घरात तूच मोठो असस. तूच खचून गेलो तर मग आम्ही कोणाकडे बघायचं दादा? नाही दादा, नाही दादा. बाबा गेल्यानंतर आईने जसं घर सावरला तसं आता तुका सावरूक वया. तू खचून नाही चालणार दादा, तू खचून नाही चालणार.
आता आमच्या सगळ्यांची आहे तू असेल.